नमस्कार मित्रांनो, मी सनी बाने आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आत्ता सध्या मी माझ्या गावी ओळीये या ठिकाणी आहे आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज मी आलो आहे, खास होळीसाठी गावी आलो आहे. तर आज तुम्हाला होळी दाखवणार आहे आणि तुम्ही माझी व्हिडिओ आवडीने बघतात. तुम्हाला यायला भेटत नाही गावी, तर माझे व्हिडिओद्वारे तुम्ही बघतात. तर माझ्या आता आज काय काय कार्यक्रम होळीचा असणार आहे हे काका तुम्हाला सांगतील. आता 5 वाजले आहेत. आता मी देवळाकडे जाणार आहे. तिथून सुरुवात होऊन ते रात्रीपर्यंत, सकाळी पहाटेपर्यंत काय काय असणार कार्यक्रम हे काका तुम्हाला सांगतील. देवळाकडे काय आता होणार माहिती आहे, होळी तोडणार. ती पण आंब्याची होळी तोडणार. ती सगळे गाववाले ती होळी घालणार देवळाकडली. ते भटजी वगैरे आणून पूजा करणार. पूजा वगैरे झाल्याच्या नंतर तिथून मग मोठे आंब्याचा झाड बघून मोठे चवाट्याची होळी तोडणार सगळेजण. तिथे वाजत गाजत जाऊन आणि पहाटे संध्याकाळी 10 वाजता ती होळी आणून त्या 12च्या चवाट्यावर ठेवणार आणि प्रत्येक जण राखणे होळी आपल्या वाडीची राखणे होळी घालून झाली काय सगळे रात्री जमणार. त्या होळीला आंबोली बांधणार. आंबोली बांधल्याच्या नंतर काय तो खडदा करणार. काय जण तिथे गवत जमा करणार. काय असे करून सगळे ती होळी पहाटे 4 वाजता ती होळी उभी करणार. परत ब्राह्मण भटजी आणून ती होळीची पूजा वगैरे सगळेजण करणार. होळीला 5 नारळाचं तोरण बांधणार. त्याच्यानंतर सगळे येणारे ते आपले सालाबादप्रमाणे होळीला नारळ देणार. ते सगळे नारळ 5 दिवस होळीला असे वरीच्या वरपर्यंत असे नवसाचे असणार. काय असणार ते सगळे होळीला बांधून ठेवणार. आता देवळाकडे जातोय मी. ते होळीची सगळी तयारी तिथे आमच्या गावकऱ्यांनी केलेली असणार सगळेजण ना काका? सगळ्यांनी तयारी केलेली असणार. चला मग आता मी देवळाकडे जातो. ती झाल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला रात्री मी भेटतो. ओके. तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अरे वा, किती फूट घालताला खोदताला? 2.5 फूट 2 फूट खोदूक लागतं ना. नमस्कार. आता येतात ना घेऊन. हो, या सुरुवात असा. यस यस. हा.
त्रिविक्रमान्मा वामनान्मा श्रीधरान्मा ऋषिकेशान्मा पद्मनाभान्मा दामोदरान्मा संकर्षणान्मा वासुदेवान्मा प्रद्युम्नान्मा अनिरुद्धान्मा पुरुषोत्तमान्मा अदोक्षिरान्मा नारसिंहान्मा अच्युतान्मा जनार्दनान्मा उपेन्द्रान्मा हरेन्मा श्रीकृष्णाय नमो नमः श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः इष्टदेवताभ्यो नमो नमः कुलदेवताभ्यो नमो नमः ग्रामदेवताभ्यो नमो नमः स्थानदेवताभ्यो नमो नमः वासुपुरुषदेवताभ्यो नमो नमः उमामेश्वरभ्यो नमो नमः लक्ष्मीनारायणभ्यो नमो नमः माता पितृभ्यो नमो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः प्रशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरणत्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते विनायकं गुरुं वन्दे ब्रह्मा विष्णुमहेश्वरं सरस्वती प्रणम्य सर्वकार्यार्थसिद्धे अभिष्टितार्थस्थैर्य अभय आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकल क्लेशपीडा निवारणे प्रतिवार्षिक विहितं मूलिका देवता तत्र निर्विघ्नता सिद्ध्यर्थं महागणपति पूजन हम करिष्ये वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा दाडोगन्धर्वः आग्रयां सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः धूपं अक्षतां समर्पयामि आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि आसनार्थे अक्षतां समर्पयामि यानि कांच पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणापदे पदे अन्यथा प्रणवनास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगतापि पुण्यावश तव दर्शनात्
रूपं देहि जयंती ही यशोजी पुत्रांनी धनंदे सर्वांकामौषधी रामेश्वर मार्जा आणि असलेले तुमचे 12 पाच मार्जा त्याबद्दल जी काय पूर्वजांनी रीतिरिवाज घालून दिली त्याप्रमाणे तुमच्या दारामध्ये आता आज होळी घातलेली आहे आणि होळीचा विक्रम उभा केलेला आहे ही जी काय वार्षिक सेवा करत आहेत ती मान्य करून घ्या. या होळीमध्ये सर्व अनिष्ट गोष्टी आहेत त्या जाळून टाकून या चतुर्सेनेचं रक्षण करा. सर्वांना सद्बुद्धी सद्विचार द्या. सर्व वार्षिक जे कार्यक्रम आहेत ते तुमच्या कृपेने उत्तमोत्तम रीतीने पार पाडून द्या. सर्वांना त्या नोकरी धंदा उद्योग व्यवसाय प्राप्त करून द्या. जो काही तुमच्या कृपेने प्राप्त झालेलं त्याच्यामध्ये यश प्राप्त करून द्या. इथे या चतुर्सीमेमध्ये असलेली सगळे तुझी भक्त रयत आणि त्याचप्रमाणे या गावातील नोकरी धंद्यानिमित्त परदेशी असलेले या सर्वांचं रक्षण करा आणि केलेली सेवा मान्य करून घ्या. तुका क्षमा. भूदेव देवता सुप्रसन्न वरदा भवतु इच्छित मनोरथा आता आम्ही सगळेजण गाव होळी आणायला चाललो. तर गावाल्यांनो देवळाकडची देवहोळी होती हे मी तुम्हाला दाखवली. आता आम्ही चाललो ह्याच्या आपल्या गावहोळीच्या तयारीला. तर काका आता काय करणार आता? गावहोळी आता आपण गेलो हा. ना ते गावहोळी तोडणार. हा मोठी झाड तोडणार. हा. ते तोडून 12च्या चवाट्यावर हा ते झाड ती होळी हाणून ठेवणार हो. आणि पहाटे 4 वाजता होळी ती घालणार. ओके ओके. तर आता आपण डायरेक्ट किती वाजता भेटायचं? डायरेक्ट आता 9 वाजता आपण आपले राखणे होळी घालूक जायचं आपल्या मांडावर. अच्छा मांडावरती वाडीची. आमच्या वाडीतली निर्गुणवाडीतली. निर्गुणवाडीची ओके. प्रत्येक वाडीची व्यक्ती आपल्या जाणार. रात्री 11 वाजता तिथे जमणार. ओके हा आणि ते मोठे गाव होळीची तयारी करणार. ओके ओके ठीक आहे. मग चला आता आपण डायरेक्ट रात्री भेटूया. ओके चला. व्हिडिओ आवडल्याचा लाईक करा पहिला. हे बघा आता हे वाजत गाजत गावकर सगळे आपले होळी घेऊन येत आहेत. गावहोळी आणायच्या आधी ना तिकडे त्या ठिकाणी पूजा केली जाते. तर मला काय जायला भेटलं नाही त्या ठिकाणी कारण काळोख भरपूर आहे. ते काय व्हिडिओ एवढी प्रॉपर दिसणार नाही. एवढी मोठी आहे बघा. हो 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 होय. अरे बाबू तर मला ना गावहोळी आहे ना ही मागच्या वर्षी जी व्हिडिओ होती ना त्याच्यामध्ये दाखवायला भेटली नव्हती म्हणजे कशी उभी करतात ती. यावर्षी माझा नशीब चांगला निघाला की मी मुंबईवरून गावी आलो फक्त ही होळी दाखवण्यासाठी. देवहोळी आणि गावहोळी दाखवण्यासाठी आलो आहे मी एका दिवसासाठी. आणि तीही मी व्हिडिओ तुम्हाला दाखवली आहे आपली गावहोळी कशी उभी करतात ते. इथे बघा शिवा काका सर्वांसाठी चहा बनवत आहेत. हो चाय बनवतात ना. चाय बनवतात.
मेरेच्या खाली आहे ना ताट राहता तर मित्रांनो आता रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत आणि तुफान थंडी पडलेली आहे. एकदम गारटलो आहे मी. आणि आता गावोळी ही उभी करायला बरोबर 1 तास लागला. खूप मेहनत करायला लागली गावाल्यांना सगळ्यांना. तर आता भटजी काकांना बोलवायला गेलेत काही माणसं. ते आल्यानंतर भटजी काकांच्या हस्ते पूजा होणार. ओके, तर आपण थोड्या वेळात भेटूया. तोपर्यंत बसते कुडकुडत. काय बोलतात काका तुम्ही? नारळ नारळ हां, आता एकच नारळ ठेवतले, 5 नारळ 5 नारळ. बाकी हे सगळे नारळ जे नवसाचे वगैरे कोण आता घेऊन येतील तेवढे नारळ वरती बांधणार. अच्छा, भटजीची पूजा झाली का? ओके ओके. ते अजून ती शुद्ध झाली ना, अग्नी लावणार. अग्नी लावून नंतर ती जाळते. अग्नीत ना ते बाहेर होलिका देवी. होलिका देवी रेड झाला. तेच बोलू झोपला. सरस्वती सर्वविघ्न हरस्मै गणाधिपते नमो नमः. सर्वेश्वरस्य कार्ये अस्माकं सर्वेषां सहकुटुम्बानां सहपरिवाराणां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं सकलमङ्गलवाप्त्यर्थं सकलक्लेशपीडा निवारणमर्थं मृत्युंजय भानुशंकर रामेश्वर पंचायत प्रतिवार्षिकविहितं यथाशक्ति यथाधनं यथामिलितोपचारद्रव्यैः महागणपतिदेवताभ्यो नमो नमः. ध्यायामि अस्मिन् नारिकेलफले वृद्धिबुद्धिसहितं साङ्गं सपरिवारं सशक्तिकम् आवाहयामि. आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि. श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः. वाकायजं कर्मजं श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं
गीतमिदं वा सर्वे दक्षिणस्मरामि यानि काञ्च पापानि जन्मानि तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणापि अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्षात् परमेश्वर नैवेद्य म्हणून शेवया दाखवल्या जातात होळीला. होलिका देवराभ्युन्मूल महानैवेद्यार्थे महानैवेद्यं समर्पयामि प्राणान् महाअपारान् महाज्ञानान् महाज्ञानान् महासमानान् महाब्रह्मणे महानैवेद्यमध्ये साक्षात्पणे समर्पयामि प्राणान् महाअपारान् महाज्ञानान् तराभूषणं हस्तं आचमनं समर्पयामि नमस्कारान् समर्पयामि मुखवासाति गणपतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं वीतं वा सर्वमित्रक्ष्मस्व जय जय कृणाब्दे श्री महादेव शंभो इदं फलं मया देव स्थापितं परतस्तव तेन मे सफलावाप्तिः भवे जन्म जन्मनि फलेन फलितं सर्वत्रैलोक्ये चराचर तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः. बा देवामर्ज स्वामी समर्थ तुम्ही 5 पूर्वी 12 कार उद्याचा पूर्व गणित सत्याचा देव स्वयंभू रामेश्वर मार्ग. तर आपलं जी काय आमच्या पूर्वजांनी रीतिरिवाज घालून दिलं त्याप्रमाणे या चव्हाट्यावरती होळदेव उभा करतात. आपले आज ही होळी घालून होळदेव उभा केलेला आहे आणि आपले त्याची विधिवत पूजा करून आपलं महानैवेद्य अर्पण केलाय. तुम्हाला बहुमान म्हणून अमृताचं भरलेलं फळ ठेवलंय, पाण्याचा विडा ठेवलेला आहे. ही केलेली सेवा आहे ह्याच्यावरती समज घेऊन या चतुर्सीमेतील आमच्या सर्वांचं रक्षण करून ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या सर्व या होलिकेमध्ये जाळून टाकून सर्व प्रकारे कल्याण करा. आम्हाला सर्वांना सद्बुद्धी सद्विचार प्राप्त करून द्या. नोकरी धंदा उद्योग व्यवसाय याच्यामध्ये यश प्राप्त करून द्या. विशेषतः आयु आरोग्य सर्वांना प्राप्त करून देऊन ज्या ज्या म्हणून आरोग्याच्या तक्रारी असतील त्या दूर करा. या गावातील लोकांची जी काय मुलं आज शिकतायत त्यांना चांगल्या प्रकारची विद्या प्राप्त करून देऊन त्यांच्यावरती या समाजामधून चांगले संस्कार होतील अशा प्रकारचा मंगलमय आशीर्वाद द्या. वाईट प्रथा वाईट गोष्टी यांच्यापासून या आम्हा सर्वांना दूर ठेवून सर्व प्रकारे कल्याण करा. सर्वांना आनंद करून द्या आणि सर्वांचे हेतू परिपूर्ण करून चूक अपराधाबद्दल क्षमा करा. बोलण्यात चालण्यामध्ये कर्तव्यामध्ये किंवा तुमची ही सेवा करताना आमच्या वर्तनामध्ये कोणत्या प्रकारची चूक अपराध घडली असली तर मातृवत्सल भावनेने क्षमा करून सामील नमो नमः. दक्षिणाकांतो दीर्घायुष्यलिका देवता सुप्रसन्ना वरदा भवतु. रामेश्वर महाराज आम्ही असलेले 12-5 महाराज त्याचप्रमाणे आपलं तू इथलं चव्हाट्यावरचं होळदेव महाराज. तर आपलं जे काय रीतिरिवाज आहे त्याप्रमाणे या सर्व ग्रामस्थांनी आपल्याकडे हातभेटीचं भरलेलं फळ गोड वस्तू जे जे अल्प जमेल ती सेवा तुमच्या चरणाकडे आज रुजू केलेली आहे. आपलं ती जी भेटीचं फळ ठेवलं त्याच्यावरती राजी होऊन जे कुटुंबामध्ये क्लेशपीडा असतील कोणत्या प्रकारचा आजार वगैरे असतील तर दूर करून सर्वांना सद्बुद्धी देऊन त्यांचे हे सदहेतू आहेत ते सर्व परिपूर्ण करा. कोणत्या प्रकारच्या अडीअडचणी क्लेशपीडा असेल तर दूर करून कुटुंबामध्ये आनंद गोकुळ नांदवून द्या. नोकरी धंदा उद्योग व्यवसाय याच्यामध्ये यश प्राप्त करून द्या. पोटापाण्याची व्यवस्था करून द्या. ज्यांना ज्यांना नोकरी नाही त्यांना तुमच्या कृपेने नोकरी प्राप्त करून देऊन सर्व प्रकारे कल्याण करा. शेतीवाडी गायगुरे यांचं सर्वांचं संरक्षण करा. जातील तिकडे सांभाळ करा. या कुटुंबातील इथे असलेले परगावी नोकरी धंद्यानिमित्त व्यवसायानिमित्त असलेल्या सर्वांचं रक्षण करा आणि ही केलेली सेवा आहे ती मान्य करून घेऊन हे भेटीचं फळ ठेवलंय गोड वस्तू ठेवलंय जी काय वस्तू अर्पण केलंय ती त्याच्यावरती राजवून राखण करायला सामील होणार. तर मग मित्रांनो गावल्यांनो तर देवहोळी आणि गावहोळी हे दोन्ही मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत आणि तुम्हाला माहिती मी माझ्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवतो स्टार्ट टू एंडपर्यंत दाखवतो. तर आता वाजलेत 5 सकाळचे 5 वाजलेत आणि फार झोप येते कारण की गावहोळी जी असते ना त्या होळीला लेट होतो सकाळची असते कारण की खूप मोठी असते ती. सगळं गावहोळी उभी करायलाच किती वेळ लागतो हे तुम्ही बघितलात. तर मी आता 5 वाजेपर्यंत जागा आहे आणि फार झोप येते ना त्याच्यामध्ये तुप्पान थंडी लागते. मॉर्निंगला धुकं पडले सगळी बाहेर. तर आम्ही आता जागे आहोत. काका पण माझ्याबरोबर जागे आहेत पण काका ते आता सध्या ब्रश चालू त्यांचा ओके. तर आता मी जाऊन झोपणार आहे. तर तुम्हाला असेच माझे अजून छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा
चॅनलला पहिल्यांदा बघतायत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून सांगा की मी ही व्हिडिओ बनवली, तुम्हाला आपल्या गावची व्हिडिओ कशी वाटली, आमच्या गावची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला सांगा. ओके, तर चला आपण बाय बाय, लवकरात लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय, टेक केअर.